महाराष्ट्रामध्ये पाऊस कोसळत असला तरी लातूर जिल्ह्याला मोठ्या पावसाची अद्याप प्रतीक्षा आहे। लातूर जिल्ह्यातल्या प्रकल्पांची जर आपण स्थिती लक्षात घेतली तर लातूर जिल्ह्यातल्या 8 मध्यम प्रकल्प आणि 135 लघु प्रकल्पांमध्ये मिळून जर आपण लक्षात घेतलं तर 13.70% जलसाठा जो आहे तो शिल्लक राहिलेला आहे। औसा आणि लातूर तालुका ज्या धरणावर सिंचनासाठी अवलंबून आहे त्या तावरजा धरणावर आपण आहोत। आपण जर पाहिलं तर तावरजा नदीवर बांधलेलं हे धरण आहे जे कोरडं पडत चाललेलं आहे। या तावरजा प्रकल्पाला 26 दरवाजे आहेत आणि 26च्या 26 दरवाजे आहेत ते आता उघडे पडलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। दिवसेंदिवस या धरणातलं पाणी जे आहे ते कमी होत चाललेलं आहे किंवा आटत चाललेलं आहे। लातूर जिल्ह्यातल्या सर्वच प्रकल्पांमधलं जे पाणी आहे ते पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित करण्यात आलेलं आहे। लातूर जिल्ह्यातल्या पेरण्यांची जर स्थिती आपण लक्षात घेतली तर 60% पेरण्या जे आहेत ते जुलैमध्ये पूर्ण झालेल्या आहेत आणि उर्वरित 40% पेरण्यांची स्थिती जी आहे ती पूर्ण व्हायला ऑगस्ट संपणार आहे। म्हणजे ऑगस्टमध्ये 100% पेरण्या पूर्ण होतील अशा प्रकारची स्थिती आहे। एकूणच जर लक्षात घेतलं आपण तर दिवसेंदिवस पाणी साठे जे आहेत ते आटत चालल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे आणि शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे। त्याशिवाय ही धरणं जी आहेत ती भरणार नाहीत अशा प्रकारची स्थिती आहे। एकूणच जर लक्षात घेतलं तर लातूर जिल्ह्यातले 8 मध्यम प्रकल्प आणि 135 लघु प्रकल्प यामध्ये 13.70% जलसाठा जो आहे तो आता शिल्लक आहे आणि त्यामुळं लातूर जिल्ह्यातल्या नागरिकांना आणि शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।